शासन आदेशानुसार ओझर शहरात नगर परिषद प्रशासनाद्वारे 22 मे पासून दिनांक 5 जून पावेतो पर्यावरण जनजागृतीबाबत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। त्या अनुषंगाने ओझर नगर परिषदेमार्फत शहरात स्वच्छता राखण्यासाठी दिनांक 30 मे 2025 रोजी विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या उपक्रमांतर्गत गडा कॉर्नर, सावित्रीबाई फुले चौक या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली। स्वच्छता अभियान प्रसंगी ओझर नगर परिषद मुख्याधिकारी श्री किरणजी देशमुख, उपमुख्याधिकारी स्नेहा फडतरे, पाणी पुरवठा अभियंता राहुल शिंदे, सहाय्यक नगर रचनाकार रेणुका पाटील, रचना सहाय्यक केपूर राय, सहाय्यक नगर रचनाकार ऐश्वर्या वैरागर, स्थापत्य अभियंता जयश्री मोगल, अविनाश गवळे, ऐश्वर्या सानप, संगणक अभियंता रोशनी मोरे, लेखापाल कृष्णा गांगुडे, अंतर्गत लेखा परीक्षक साधना ढेपले, साधना खराटे, कर निरीक्षक अनिल बोरसे, स्वच्छता निरीक्षक प्रतीक उंबरे व नगर परिषद सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत सदर परिसराची साफसफाई करण्यात आली। नगर परिषदेमार्फत नियमित स्वच्छता मोहीम राबवण्याबरोबरच स्वच्छ भारत अभियान अंतर्गत देखील विविध उपक्रम राबवले जात आहेत। आगामी काळात शहरातल्या विविध ठिकाणी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे। नगर परिषद प्रशासनाद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी स्वच्छता मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा व स्वच्छ शहर सुंदर शहर या ध्येयात योगदान द्यावे। या संदर्भात ओटीव्हीशी बोलताना ओझर नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरणजी देशमुख यांनी अधिक माहिती दिली। पर्यावरण मंत्रालय महाराष्ट्र शासन यांनी 5 जून पर्यावरण दिनाच्या औचित्याने जो पंधरवडा साजरा केला जातोय 22 मे ते 5 जून पावेतो, जे पर्यावरण संवर्धनासंदर्भातले जे विविध उपक्रम राबवण्यात येत आहे, या अनुषंगाने ओझर नगर परिषदेच्या वतीने प्लॅस्टिक निर्मूलनासाठी कार्यवाही सुरू करण्यात येत आहे। त्याचबरोबर आज संपूर्ण ओझर नगर परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सर्वांच्या साथीने आज स्वच्छता उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर इथून पुढे 5 जून पावेतो विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे। स्वच्छता रॅली असणार, त्याचबरोबर वृक्षारोपण असणार आणि 5 जून रोजी पर्यावरण दिनी सांगता समारोप होणार या कार्यक्रमाचा।